नमस्कार मित्रांनो. खूप जणांना सीएससी आयडी लॉग इन करताना एरर येत आहे सध्या. ते एरर काय येतं माहिती का, रेड मध्ये येतं, फोटोमध्ये दिलं तसं बघू शकता मित्रांनो. असं एरर आल्याच्या नंतर सगळ्याला वाटतं की बाबा आमचा आयडी बंद पडला. मित्रांनो, तुमचा आयडी बंद पडलेला नाही. सध्या सीएससीचं एक अपडेट आलेलं आहे मित्रांनो. बऱ्याच जणांचं सेंटर आता डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे असतील सीएससीचे तुमचे, ते आता फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहे मित्रांनो. फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचा आयडी परत एकदा चालू होणार आहे. तर नेमकं त्यासाठी ते काय करणार आहे, तर ते तुमच्या सेंटरवर येणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, तुमचं जे सेंटर आहे मित्रांनो, तुम्हाला त्याच्यावर ऑफिशियल सेटअप दाखवायचं आहे. कारण बरेच जण काय करते माहिती आहे का, आता घरामध्ये चालत होते तर त्याचे जे सेंटर मित्रांनो ते डायरेक्ट सरळ सरळ बंद करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता ऑफिशियल सेटअप तयार करावं लागणार आहे. तर ऑफिशियल सेटअप मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर बघा हे जे बॅनर मित्रांनो दिलेलं, या बॅनर सारखं तुमचं स्वतःचं बॅनर टाईप करायचं आहे. सगळं असं ऑफिशियल व्यवस्थित, हा जो डेमो मित्रांनो, असं तुम्हाला तुमचं बॅनर बनवून आणून तुमच्या सेंटरला लावायचे. त्याच्यानंतर तुमच्या सेंटरमध्ये व्यवस्थित टेबल, चेअर तुम्हाला बसायला किंवा टूल जे असेल, मॉनिटर किंवा लॅपटॉप, आणि त्याच्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस आणि एक प्रिंटर मशीन, हे तुम्हाला तुमच्या सेंटरमध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आणि लोकांना बसायला चेअर सुद्धा, किंवा बाकडे जरी असले तरी चालतं मित्रांनो त्याला बसायला, परंतु ते ऑफिशियल सेटअप वाटलं पाहिजे. ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला हे सगळं दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ते काय करणार माहिती काय, सीएससी सेंटर हे चालू ठेवणार आहे, अन्यथा ते सरळ सरळ तुमचं सेंटर बंद करणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, काहीच नाही. बरेच जण असे की त्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे आहे त्याला माहित नाही. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता मित्रांनो. गुगलवर सर्च करा तुमचे सीएससी डीएम कॉन्टॅक्ट नंबर, असं गुगलला जरी सर्च केलं आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी टाकलं तिथं, तर तुमच्या जिल्ह्याचे जे डीएम आहे मित्रांनो त्याचं नाव आणि नंबर सगळे येऊन जातं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. किंवा प्रत्येक डीएम आता काय केलेलं आहे, एक सीएससीचा ग्रुप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये जेवढे सीएससी आलेले आहे त्याला व्हेरिफिकेशनला तेवढ्याचं काय ग्रुप करून एक त्याच्यामध्ये त्यांनी आता त्याचे क्वेश्चन जे समजा त्याचे हे असेल डेमो वगैरे बॅनरचे, ते सगळं टाकणं सुरुवात केलेली आहे. तुमचं जरी बनवलेलं नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्या मित्रांनो. तेव्हा तुमचा आयडी चालू आहे. धन्यवाद.